विद्यार्थी मित्रांनो, नवोदय अभ्यासक्रमावरील या व्हिडिओ सीरीजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण गणित या विषयामधील तिसरं प्रकरण अवयव गुणक या प्रकरणातील स्वाध्याय 3.1 च्या आधी आपल्याला सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांना आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। या प्रकरणात फक्त 2 स्वाध्याय दिल्यामुळे त्या स्वाध्यायावरनं या प्रकरणाची काही परिपूर्ण तयारी होणार नाही, म्हणून सरावासाठी दिलेले आणि त्यामध्ये काही थोडे 2-3 प्रश्न ॲड करून 10 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ की ज्यामुळे तुम्हाला अवयव आणि मूळ अवयव या संकल्पना अधिक चांगल्या स्पष्ट होतील। चला आता सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला दिला आहे, 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येचे मूळ अवयव जर आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी आपण ही संख्या लिहून एक सरळ उभी रेषा घेतो आणि त्यानंतर या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जातो किंवा कोणत्या मूळ संख्येने भाग जातो हे आपण या ठिकाणी बघतो। आता लहानात लहान ज्या मूळ संख्या आहे त्यांची लिस्ट आपण या ठिकाणी करूया। 2 3 5 7 11 13 17 है ना, अशा प्रकारे। तर सर्वात लहान 2 आहे, 2 ने 210 ला भाग जातो। 2 ने कोणत्याही संख्येला भाग दिला तर भागाकार त्या संख्येच्या निम्मा येत असतो। 2 ने या 210 ला भाग द्यायचा, इथं भाग द्यायचा आहे। या संख्येने या संख्येला भाग दिल्यानंतर जो भागाकार येणार आहे तो खाली लिहायचा आहे, हे ध्यानात घ्या। तर बेक बे 2 च्या पाड्यात 2 आहेत, 1 चा भाग गेला, मग बे 5 10 असा भाग देऊ नका। इथं 15 उत्तर येत नाही, 15 लिहिलं तर चुकलं, मग ते उत्तर होणार नाही, त्यामुळे तुम्ही चुकू शकता। तर त्यासाठी लक्षात घ्या, एखाद्या संख्येने दिलेल्या संख्येतील एक अंकी संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 अंकीला पूर्ण जर भाग जात असेल तर अगोदर तुम्हाला इथे 0 ठेवायचे आणि मग भाग द्यायचं। बे 5 10, आता इथं 5 घ्या, किंवा मी आधी सांगितलं तसं कोणत्याही संख्येला 2 ने भागलं तर उत्तर त्याच्या निम्म लिहा। तर 210 च्या निम्म किती झाले? 105। आता 105 ला 2 ने भाग जाईल का? नाही, तर 3 ने भाग जातो। मग 3 ने भाग द्या, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15 आले 35। मग आता 35 या संख्येला 2 ने 3 ने भाग जात नाही, कितीने जातो? 5 ने जातो। मग 5 च्या पाड्यात 35 कितीपर्यंत म्हटल्यावर रे पाडा? तर 5 7 35, 7 पर्यंत म्हटल्यावर मग 7 ने 7 ला भाग जातो, 7 1 7। तर या ठिकाणी लक्षात घ्या, मूळ अवयव जे आहेत इथं हे 1, इथं जे मूळ अवयव आलेत 210 चे 1 2 3 आणि 4, किती मूळ अवयव आहेत? 4। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव 4 आहेत। चला प्रश्न क्रमांक 2 आपण बघूया। पहा, 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे। 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे। जर एक ही संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर लहान संख्या काय आहे? बघा, 2 संख्या अशा आहेत की यांचा गुणाकार जर केला तर कशी 8192 एवढा येतो आणि एक संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे। समजा एक संख्या जर 5 आहे तर दुसरी संख्या 10 असली पाहिजे, एक जर 10 आहे तर दुसरी 20 असली पाहिजे, अशा प्रकारच्या संख्या आहेत। अशा 2 संख्या की एक दुप्पट आणि एक अर्धी आहे आणि मग त्यांचा दोघींचा गुणाकार केला तर एवढा येतो। तर त्यातली लहान संख्या कोणती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि ती लहान संख्या जर काढायची तर आपण या ठिकाणी समजा लहान संख्या x घेऊया। बघा, समजा लहान संख्या x घ्या, समजा लहान संख्या काय घ्यायची आपल्याला? x। आणि मग मोठी संख्या काय होणार आहे? याच्या दुप्पट। लहान संख्या आहे आपली x। आता x च्या 2 पट किती? आता समजा लहान संख्या 3 आहे, मग 3 च्या 2 पट काढण्यासाठी काय करतो आपण? 3 ला 2 ने गुणलं, 3 गुणिले 2 म्हणजेच किती झाले? 6। 7 च्या 2 पट काढायचे तर मग 7 ला 2 न गुणलं, 7 गुणिले 2 म्हणजे किती? 14। त्या पद्धतीने आपली संख्या x आहे तर x ची 2 पट काढायचे, त्याला 2 ने गुणा, मग 2 गुणिले x म्हणजे 2x हे उत्तर आहे। म्हणजे जर लहान संख्या x आहे तर मोठी संख्या त्याची 2 पट दुप्पट म्हणल्यावर 2x आहे, म्हणून इथं काय येणार आहे? मोठी संख्या किती आहे? 2x।
आता मोठी संख्या 2x आपल्याला मिळाली, या दोन संख्यांचा गुणाकार सांगितलाय। मग 2x गुणिले 2x गुणिले x, पहा दोन संख्यांचा गुणाकार आहे, मग मोठी संख्या गुणिले लहान संख्या बरोबर दिलेला गुणाकार 8192। मग आता या दोन संख्यांचा गुणाकार, इथे x हे चल आलेला आहे, व्हेरिएबल आहे, म्हणून x ने x ला गुणलं तर गुणाकार x चा वर्ग होणार आहे। पहा कोणत्याही संख्येनं त्याच संख्येला गुणलं तर गुणाकार वर्गात येत असतो, हे आपण कालच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, मग तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी मिळणार आहे। पहा 2x गुणिले x म्हणजे किती झाले, 2x चा वर्ग आहे आणि 2x वर्ग बरोबर 8192 आले। मग इथं काय करायचं, हे गुणिले 2 उजवीकडे जाऊन काय होणार आहे, या संख्येला भागिले, मग डावीकडे राहतं काय आता x चा वर्ग, आणि इथं येतं 8192 भागिले 2। मग 8192 ला 2 ने भाग द्या तर x वर्ग बरोबर आता जशाल तसं डावीकडे राहणार आहे। मग बेचोक किती झाले 8, 1 ला भाग जात नाही म्हणजे शून्याचा भाग दिला, 2 × 9 = 18, 19 ला भाग जात नाही, 18 आहे त्यापेक्षा लहान संख्या, तर 2 × 9 = 18, उरला 1, 2 × 6 = 12, तर 4096, x वर्ग बरोबर 4096 ही किंमत आहे। म्हणजे 4096 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे। बघा x वर्ग बरोबर आता 4096 हा जो आहे, तर इथं बघा ऑप्शन ए जे दिलं आपल्याला, एक अंकी संख्या आहे 8, तर 8चा तर वर्ग होणार नाही, 16चा वर्ग 256 आहे, 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ आहे लक्षात घ्या। त्यानंतर पर्याय क्रमांक सी जे आहे 32, आता 32चा जो वर्ग आहे, तर 30चा जो वर्ग आहे, 30चा वर्ग 900, मग 32चा वर्ग त्याच्या आसपास होणार आहे, मग तो 4000 पर्यंत जाणार नाही, 30चा वर्ग 900, मग 32चा वर्ग करायचा तुम्हाला मी काल एक ट्रिक पण शिकवली होती, त्यानुसार इथं वर्ग करून दाखवतो। 3चा जो वर्ग आहे 09, मग या दोन अंकांचा गुणाकार, 3चा वर्ग अगोदर आपण इथे लिहिणार आहे, मग 3 गुणिले 2 हे या दोन अंकांचा गुणाकार 6 गुणिले वरचे 2, 6 गुणिले 2 म्हणजे 12। आता हा गुणाकार लिहिताना अशा प्रकारे लिहा, 2चा वर्ग 04, तर 32चा वर्ग आपल्याला या ट्रिकनुसार काय मिळतं बघूया। या ठिकाणी 32चा वर्ग आहे 1024, तर पर्याय सी सुद्धा होणार नाही। मग आता उरलं पहा, पर्याय ए उत्तर नाही आपलं, बी नाही आहे, सी पण नाही आहे, याचा अर्थ डी म्हणजे 64 या संख्येचा जो वर्ग आहे, x वर्गाची किंमत आहे 4096, मग 4096 कशाचा वर्ग आहे, 64 या संख्येचा वर्ग आहे, आणि दोन्ही बाजूमधले वर्ग आपण काढून घेतले म्हणजे x बरोबर 64, पर्याय डी हे आपलं उत्तर आहे। चला प्रश्न तिसरा जो दिला आपल्याला, तर 36चे सर्व अवयव आहेत। आता 36चे सर्व अवयव या शब्दाला दुसरा एक पर्यायी शब्द असतो विभाजक, दोन्हींचा अर्थ एकच आहे, हे आपण आधीही समजून घेतलेलं आहे। बघा 36ला भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत, तर इथं 2 3 6 2 3 6 हे सुद्धा अवयव आहेत, पण इथं सर्व अवयव सांगितले, फक्त अवयव नाही सांगितले, तर सर्व अवयव। इथं एक नाही आहे, एक न सुद्धा 36ला भाग जातो, पर्याय बी होतं का बघू आपण, 1 2 3 6 9, अजून 18 ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे पर्याय बी पण होणार नाही। आता इथं डी मध्ये सगळे आपल्याला दिसतात, पहा 1 ने 36ला भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 12 ने जातो, 18 ने जातो, आणि इथं 36 लिहायला पाहिजे होतं, चुकून प्रिंट मिस्टेक 30 आली आहे, म्हणजे 36 पाहिजे होतं इथं। हे टाईप करताना काही चुका होऊ शकतात, कारण हे पीपीटी बनवून आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात, तर याचं पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे, कारण अलीकडचे जे इथं मिसिंग आहेत अवयव जे इथं दिले नाही ते याच्यामध्ये दिले आहेत 12 18 आणि शेवटी मग 36 असायला पाहिजे होतं। म्हणजे 36चे विभाजक किंवा अवयव 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36, तर पर्याय डी हे आपलं उत्तर आहे। चला प्रश्न चौथा जो दिला, पुढील पैकी कोणती संख्या 316चा अवयव नाही। आता लक्षात घ्या 316चा अवयव याचा अर्थ पर्यायामधील कोणत्या संख्येने 316ला भाग जात नाही।
बघा 1 ने सर्व संख्यांना भाग जातो म्हणजे 316चा 1 हा अवयव आहे. आपल्याला नाही विचारलं कोणता नाही, तर जे आहे ते काढून टाका, मग उरलेलं आपलं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी बघा 8 ने भाग जातो का 316ला, तर 8 ने बघा 8 ने भाग जातो का, 8 ने भाग द्या म्हणजे लक्षात येईल. 8 ने 8च्या पाड्यात 31 येत आहे का नाही, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 3चा भाग जाईल है ना, 8 त्रिक 24. मग उरले किती, यातले 6 आणि 1 7 उरले, खाली आले 6 जशाला तसे 76 झाले. तर 8 9 72, 8चा पाडा 9 पर्यंत म्हणा, मग उरले आले 72, 76 मधून 72 वजा करा, उरले 4. बाकी या ठिकाणी उरते 8 ने 316ला भाग जात नाही म्हणजे या ठिकाणी 316चा 8 हा अवयव नाही. पर्याय बी हे आपलं उत्तर आहे. बरं सी आणि डी चेक करूया. तर 79 बघा 79 या ठिकाणी पहा 79 जे आहे याच्यात जर आपण 1 मिळवला असता तर किती झाले असते, 80 झाले असते. आणि 316 मध्ये जर आपण 1 1 1 4दा जर मिळवला असता म्हणजे 4 मिळवले असते तर 320 झाले असते. पहा 8 त्रिक 24 म्हणजे 80 त्रिक 8 चौक 32. ओके 8 चौक 32, 80 चौक 320 होत आहे. मग 79 चौक 316 होतं म्हणजे 79 न सुद्धा 316ला भाग जातो. आणि 158च्या 2 पट केलं तर 316 येते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय बी 8 है ना. प्रश्न 5वा या ठिकाणी पहा 37800चे मूळ अवयव कोणते आहेत. आता बघा 37800 ही दिलेली संख्या आणि याचे मूळ अवयव आपल्याला विचारलेत, पण इथं ऑप्शनमध्ये लिहून दिलेले आहेत. फक्त आपल्याला बरोबर मूळ अवयव कोणते आहेत हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मग मूळ अवयव शोधण्यासाठी काय करायचंय, तर मूळ अवयव याचा अर्थ अशा प्रकारच्या मूळ संख्या की ज्यांचा गुणाकार दिलेल्या संख्ये एवढा येत असतो. मग या पर्याय ए बी सी आणि डी मध्ये कोणता असा पर्याय आहे की सर्व मूळ संख्यांचा गुणाकार 37800 येणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर एवढा गुणाकार करायचा आहे का, तर नाही. 37800 यातले 2 शून्य सोडून द्या म्हणजे गुणाकार तुम्हाला चेक करायचा आहे कोणत्या मूळ संख्यांचा गुणाकार 378 येतो. आलं का ध्यानात, 378 येतो. तर यामध्ये आता इथं मोठ्यात मोठ्या संख्या, आता मूळ अवयव विचारले त्यामुळे इथं बघा पर्याय सी मध्ये तर ह्या मूळ संख्या नाहीये. 25 आणि 27 मूळ संख्या नाही, इथं पण नाहीये. म्हणजे पर्याय सी आणि डी हे तर उत्तर होणारच नाही. ए आणि बी पैकी उत्तर असणार आहे. तर यामध्ये आपण थोडंसं व्यवस्थित अजून चांगलं समजावून घेऊन उत्तर काढू पर्याय बी मधून. पटकन कसं काढता येईल. तर इथं बघा 5 किती वेळा आले, 2 वेळा आले. आणि हे 2 गुणिले 2 2 वेळा आले. म्हणजे पहा पहिले 2 गुणिले 5, 5 दोन्ही किती झाले 10, या दोघांचा गुणाकार 10. मग हे 2 गुणिले पुढचे 5 यांचा गुणाकार किती आला 10. ओके 10 गुणिले 10 100 होऊन जातील हे. मग त्यानंतर आता काय करूया, त्यानंतर 2 गुणिले हे 7 किती झाले 14. बरं आता 3 गुणिले 3 9 आणि 9 गुणिले 3 27. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 27 या संख्येला 14 ने गुणायचं आहे. तर 14 गुणिले 7 किती झाले, 14 7 98ला 8, हातचे किती आले 9 आणि 14 दोन्ही 28, 28 अधिक 9 म्हणजे 37 है ना. तर गुणाकार पहा या इथून इथपर्यंतच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे हे 2 गुणिले 2 आणि 5 गुणिले 5 जर सोडले तर हे 2 गुणिले 7 गुणिले हे 3 गुणिले 3 गुणिले 3 यांचा जो गुणाकार आहे तर 300 किती आला 78. आणि मग हे 10 गुणिले 10 म्हणजे 100. 78 378 वर 2 शून्य ठेवा किंवा त्याला 100 ने गुणा तर 37800 हे आपलं उत्तर मिळतंय. म्हणजे पर्याय बी हे आपलं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. 72 या संख्येचे अवयव व मूळ अवयव यातील फरक किती. आता 72 या संख्येचे अवयव म्हणजे 72ला भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत. तर 72ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने भाग जातो. त्यानंतर 72ला 4 ने, 6 ने, 8 ने भाग जातो, 9 ने जातो. बरं
त्यानंतर 12ने भाग जातो. 12च्या नंतर बघा आता पुढं कोणकोणत्या संख्या आहेत की 72ला भाग जातो. 16ने नाही जात, 18ने भाग जातो, 24ने भाग जातो, त्यानंतर 36ने जातो आणि शेवटी 72ने भाग जातो. तर या ठिकाणी हे 72चे अवयव आहेत. बघा किती निघाले अवयव, हे 3 3 आणि 3 6 9 9 आणि 3 12 अवयव आहेत. ओके 12. तर एवढ्या संख्येने भाग जातो म्हणजे 72चे अवयव जे आहेत ते 12 आहेत. बरं या ठिकाणी आता तुम्हाला यात एखादा अवयव चुकू नये हे कसं लक्षात घ्यायचं आहे पहा. 1 गुणिले 72 गुणाकार काय येणार आहे 72, ही एक जोडी बनली. मग 36 गुणिले 2 किती झाले 72, 24 त्रिक 72 अशा जोड्या तयार झाल्या पाहिजे. 18 चौक 72, 12 सक 72 आणि 8 9 72. तर ह्या सगळ्यांचा गुणाकार 72 येतो. म्हणजे 12 ह्या जोड्या म्हणजे 12 संख्या आहेत म्हणजे जोड्या 6 तयार झाल्या. 6 जोड्या आहेत की ज्यांचा गुणाकार 72 येतो. म्हणजे आपले अवयव जे आहे 72चे ते 12 आहेत. त्यानंतर 72 या संख्येचे मूळ अवयव काढायचे. याला 2ने भाग द्या. 2ने 72ला भाग दिलं, अर्धे येणार 36, 2ने 36ला भाग द्या 18, 2ने 18ला भाग द्या 9. आता 9ला 2ने भाग जात नाही म्हणजे 3, 3ने 3ने 9ला भाग दिला तर 3 आणि 3 न 3ला भाग दिला 1. आता मूळ अवयव बघा 1 2 3 4 आणि 5. मग 12 मधून 5 वजा केले म्हणजे उरले किती 7. तर पर्याय डी हे आपलं उत्तर आहे की 72 या संख्येचे अवयव आणि मूळ अवयव यामधील फरक 7 आहे. चला त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 24 आणि 30 या संख्यांचे सामायिक विभाजक किती. आता या ठिकाणी बघा सामायिक विभाजक. तर 24 या संख्येचे अवयव किंवा विभाजक म्हटलं मी. तर 24ला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 24चे विभाजक अगोदर आपण लिहू. 1ने भाग जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल, 4ने भाग जाईल, 6ने भाग जाईल, त्यानंतर 8ने भाग जाईल, 12ने आणि 24ने. तर हे 24चे विभाजक आहेत. 30 या संख्येचे विभाजक लिहा. तर 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 5ने भाग जातो, मग 6ने जातो, 5ने 30ला भाग जातो, 6ने जातो, 10ने 30ला भाग जातो, 15ने जातो आणि शेवटी 30ने जातो. आता 30चे जे विभाजक आहे हे 3 आणि 3 6 7 8 आहेत आणि 24चे विभाजक 3 आणि 3 6 आणि 2 8 आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या इथं दोन्हींचे विभाजक जे आहे सामायिक विभाजक. तर सामायिक विभाजक आपल्याला इथं विचारलेले आहेत. हां सामायिक विभाजक म्हणजे कोणते की जे दोन्ही ठिकाणी दोन्ही लिस्टमध्ये आलेले आहेत. तर ही पहिली जी जोडी आहे 1 2 3 इथं बघा 24चे पण विभाजक आहेत हे आणि 1 2 3 हे 30चे पण आहे 24चे पण आहे. अजून त्यानंतर 6 हा 30चा पण विभाजक आहे आणि 24चा पण आहे. पुढे इथं बाकी मग कोणते विभाजक दोन्हीमध्ये सामायिक नाही आहे. म्हणजे एकूण किती विभाजक सामायिक आहे तर 4 विभाजक या ठिकाणी सामायिक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा जो प्रश्न आहे 100 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. आता इथं जी संख्या दिली आपल्याला 100 ही संख्या कोणत्या संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय ए मध्ये 5चा वर्ग किती दिला आपल्याला 25 आणि 4चा वर्ग किती आहे मग 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग बघा तर 4चा वर्ग आहे 16. या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे. उत्तर येणार आहे पहा 6 आणि 5 11 हातचा 1 41. मग 100 असं उत्तर यायला पाहिजे. तर पर्याय काय असायला पाहिजे 2 अधिक 8 येते का 2चा वर्ग 4 अधिक 8चा वर्ग 64. यांची बेरीज किती आली 68 बेरीज येणार आहे. इथं 68 बेरीज येईल. तर मग इथं ए पर्याय होणार नाही, बी होणार नाही, सी होत आहे का तर 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 यांची बेरीज करा. 16 आणि 9 किती झाले 25 नाही आहेत. आता 4चा वर्ग करा 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग तर 4चा वर्ग 16 अधिक 25 इथं सुद्धा होणार नाही. या ठिकाणी मिस्टेक झाली. इथं आपल्याला
संख्या यायला पाहिजे होती पर्यायामध्ये. थांबा. 100 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्यांच्या वर्गाची बेरीज आहे? तर 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग असं पाहिजे होतं. 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग किती येईल? 64 अधिक 6चा वर्ग 36. यांची जर बेरीज केली तर बेरीज येते 100. मग इथं 8 व 6 इथे 2च्या जागेवर 6 यायला पाहिजे होतं. 6 व 8चा. तर मग पर्याय बी हे आपलं उत्तर झालं असतं. या ठिकाणी मिस्टेक झाली. परत एकदा चला पुढे. तर प्रश्न 9वा जो दिला आपल्याला, 9वा प्रश्न घेतला आपण आत्ताच आहे ना. 100 ही 8वा आणि 9वा सेम आलाय का? चला त्याच्या पुढचा प्रश्न घ्या. 10वा जो प्रश्न दिला, 100 व 169 यांच्या वर्गमुळांचा गुणाकार किती आहे? 100 आणि 169 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. 100 हा कितीचा वर्ग आहे मित्रांनो? 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे 10ला 10ने गुणलं, कोणत्याही संख्येचा 2दा गुणाकार केला की आलेलं उत्तर हे वर्ग असतं. तर 10ला 10ने 2दा गुणलं म्हणजे 100 आले. मग 10चा वर्ग 100 आहे. मग 169 कोणाचा वर्ग आहे? तर 13चा वर्ग आहे. 13 गुणिले 13 म्हणजे किती झाले? 169. मग आपल्याला प्रश्नात काय सांगितलं? 100 व 169 यांच्या वर्गमुळांचा गुणाकार. मग 100चं वर्गमूळ काय? तर वर्गमुळात लिहिताना असं लिहितात त्याला, वर्गमुळात 100 बरोबर 10. म्हणजे 100 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते पुढं लिहितात, म्हणजेच त्याला वर्गमूळ म्हणतो आपण. तर 100चं वर्गमूळ 10 आहे. 169चं वर्गमूळ आहे 13. आणि मग या दोन संख्यांचा, दोन वर्गमुळांचा गुणाकार 10 गुणिले 13 म्हणजे 130. तर पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडीशी 1-2 प्रश्नामध्ये मिस्टेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु या सरावामुळे, या सरावातील उदाहरणांमुळे आपल्याला हे प्रकरण अधिक चांगलं पक्क होईल. तर आजचा व्हिडिओ आपण या प्रश्नांसोबत थांबवूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.